अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्राद्ध म्हणजेच पितृपक्षात आपण जेव्हा रोज पितृ घालतो म्हणजेच पितृपक्षात आपण जेव्हा रोज श्राद्धाचे जेवण घालतो त्या जेवणांमध्ये कुठले खाद्यपदार्थ हे महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर कावळ्याचा काय एवढं महत्त्व आहे, कावळ्यांनी शिवल्यावरच का ते त्या पितृला म्हणजे आपण म्हणतो की ते लाभलेलं आहे असं आपण म्हणतो। तर चला सगळ्यात आधी आपण बघूया की पितृपक्षात आपण जे हे 15 दिवस पितृपक्षांमध्ये जे आपण जेवण बनवतो म्हणजे जे खाद्यपदार्थ बनवतो जे म्हणजे आपले पितृपक्षाची जी थाळी असते त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ असायला हवे आणि कोणत्या कोणत्या पदार्थाचे समावेश असायला हवे आणि त्याचं महत्त्व जे काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या व्हिडिओवर आला असाल, आपल्या चॅनलवर आला असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा मला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढच्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंची माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहाल। तर सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर बघा आपल्या ह्या पितृपक्षाच्या थाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ते म्हणजे वरण भात, तांदळाची खीर, कढी, भजीमध्ये वडे सुद्धा असतात, उडदाच्या आणि चण्याच्या डाळीचे मिक्स वडे असतात, पुऱ्या असतात, कायकांच्या ठिकाणी पुऱ्या असतात, पाटवड्या म्हणजे डाळीच्या पिठाच्या वड्या त्यालाच पाटवड्या म्हणतात, पाटवड्या असतात, पाटवड्याची भाजी असते, वडे म्हणजे उडदाच्या डाळीचे किंवा हरभऱ्याच्या डाळीचे मिक्स वडे किंवा वेगळ्या वेगळ्या डाळीचे वडे सुद्धा असतात, घारगे रव्याचे किंवा भोपळ्याचे घारगे, आळूवडी महत्त्वाची असते, त्याचबरोबर भाज्या 5 ते 6 प्रकारच्या भाज्या इथे असतात, 5 प्रकार तर असतातच म्हणजे मेथी, कारलं, गवार, भेंडी, लाल भोपळा या 5 भाज्या महत्त्वाच्याच आहे। कोशिंबिरी असते, काकडीची कोशिंबिरी, मुळ्याची कोशिंबिरी, त्याचबरोबर पेरू, केळी, डाळिंब, सफरचंद ते सुद्धा असतं। त्यानंतर लिंबू आणि आल्याचा तुकडा सुद्धा ठेवला जातो। या कुठल्याच पदार्थाला तुम्ही बघा आता हे कुठलेच पदार्थ म्हणजे पाटवडी करो किंवा भजी म्हणजे वडे करो, तांदळाची खीर, वरण भात, आळूवडी कुठल्याच पदार्थात कांदा लसूण शक्यतो वापरलं जात नाही। कढी असते शक्यतो ह्याच्यामध्ये वापरलं जात नाही आणि वापरूही नाही असं म्हणतात। तर हे खूप सात्विक जेवण असतं, खूप सात्विक जेवण जे असतं ते इथे दिलेलं असतं। तर ह्या श्राद्धाच्या जेवणात कावळ्याचे काय महत्त्व आहे, कावळ्याचे देण्याचे काय महत्त्व आहे आपण बघूयात। तर हे बघा हे सगळे पदार्थ ह्यामध्ये चटण्या सुद्धा असतात, चटण्यांमध्ये खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी या चटण्या 4 ते 5 प्रकाराच्या चटण्या सुद्धा ह्यामध्ये असतात। तर कसं आहे ज्या प्रांतात ज्या पद्धती आहे त्यानुसार इथे जेवण केलं जातं। तर आता कावळ्यांचं आणि पितरांचं काय एवढं एक रूप किंवा काय एवढं एक कनेक्शन आपण म्हणतो ते मानलं जातं ते बघूया आपण। तर कावळ्यांना पितरांचे रूप मानले गेलेले आहे। श्राद्ध ग्रहण करण्यासाठी पितर कावळ्यांच्या रूपात नियत तिथीला म्हणजे ज्या तिथीला ते श्राद्ध आहे तिथीला दुपारी घरी येतात। तुम्ही बघा ज्या दिवशी आपल्याकडे पित्र असतील त्या दिवशी मुद्दाम तुम्हाला कावळ्याचा आवाज येईल, मुद्दाम तुम्हाला कावळ्याच्या आवाजाचा कावळा तुमच्या घरात येईल। कधी तुमच्या घरी कावळा येणार नाही पण त्या दिवशी नक्कीच तो कावळा येईल म्हणजे ते पित्र तुमच्या घरी येतात, ते मागतात तुम्हाला जेवण, ते म्हणतात आम्हाला तुम्ही नैवेद्य करा, आम्हाला जेवण द्या। ह्या गोष्टी माझ्याबरोबर सुद्धा खूप वेळा झालेल्या आहे। म्हणजे एरवी कधी कबुतरं दिसतात आपल्या गॅलरीत किंवा टेरेसमध्ये बाल्कनीमध्ये पण पित्रांमध्येच तुम्हाला मुद्दाम तुम्हाला सांगते कावळे दिसतील, त्यांचा आवाज ऐकू येईल आणि ज्या दिवशी तर पित्र आहेच त्या दिवशी तर नक्कीच तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येईल। तर अशा पद्धतीने त्यांना जर का ते श्राद्ध मिळाले नाही तर ते रुष्ट होतात आणि ह्या कारणामुळे श्राद्धाचा प्रथम अंश कावळ्यांना मानला जातो आणि त्यामुळे समजा तुम्ही ते जेवण घातले नाही तर त्यामुळे तुम्हाला काही छोटे मोठे दोष आहे ते लागू शकता, पण त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींपर्यंत जायचंच नाहीये। त्यापेक्षा तुम्ही श्राद्धात तुम्हाला जेवढं जमेल, जेवढ्या भाज्या जमतील, जेवढ्या कोशिंबिरी जमतील, जेवढे नॉर्मल आपला वरण भात, मेथी, कारलं, गवार, भेंडी, लाल भोपळा ह्याच्या 5 भाज्या, मिक्स भाज्या पण बरेचसे करतात पण शक्यतो मिक्स भाज्या न करता पटकन ह्या 5 भाज्या केल्या,
कोशिंबिरी केली, काकडीची, मुळ्याची, एखादी चटणी जरी केली, वडे आणि खीर खूप महत्त्वाची आहे. तांदळाची खीर इथं असते. बरेचसे जण खव्याची किंवा वेगळ्या खीरी करतात, तर ती खीर ह्या पित्रांमध्ये चालत नाही. कृपया वेगळ्या खव्याची खीर, शेवयाची खीर, खीरच द्यायची म्हणून कुठलीही खीर चालणार नाही. पित्रांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तांदळाच्याच खिरीचा जास्ती महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही खव्याची तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही खव्याची खीर, शेवयाची खीर करत असाल तर तसं करू नका. या दिवशी आपल्याला पित्रांना काय आवडतं ते आपल्याला करायचं असतं. तर पित्रांना तांदळाची खीर ही जास्ती आवडत असते, तर त्यांच्यासाठी आपल्याला तांदळाचीच खीर करायची असते, तर ती खूप महत्त्वाची आहे. आळू वडी, घारगे खूप महत्त्वाचे आहे, वडे खूप महत्त्वाचे आहे, तर ते नक्कीच तुम्ही करा. तर या व्यतिरिक्त तुम्ही केळीच्या पानावर श्राद्धाचे भोजन याच्यात वाढायचे नाही आहे. शास्त्राप्रमाणे याने पित्र तृप्त होत नाही. केळीचं पान हे शुभ मानलं जातं, त्यामुळे कधीच पितृजेवण हे केळीच्या पानावर वाढू नये, हे ताटातच वाढावे. त्यामुळे केळीचं पान हे शुभ कार्यासाठी मानलं जातं, त्यामुळे केळीच्या पानावर पित्रांचे जेवण वाढू नये किंवा जे आलेल्यांना त्यावर जेवायला बसवू नये. एवढ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुमचं हे पितृपक्ष छान पद्धतीने पार पडेल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित घडतील. तर मला असं वाटतं की तुम्हाला आजच्या व्हिडिओनुसार माहिती मिळाली असेल की पितृजेवण, पितृपक्षातलं जेवण कसं असावं आणि तुम्ही त्यात काय काय करावं. अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तुमची कमेंट आल्याबरोबरच लगेच तुम्हाला त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेनच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी अजून मी घेऊन येणार आहे. तर भेटूया परत पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.